फक्त 3 ओव्हरमध्ये 15 मिनिटांचा अवधी असेल. डिक्सेल पाली संघ आता वेळेवरती थोडासा खेळा, थोडंसं सहकार्य करा प्लीज. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. येस ओके थँक्यू. आकाश डीजे. आज आकाश नाही तर मंगेश दादा एकच सांगेन, आकाश नावाचा ब्रँड आला आहे. आकाश हा डीजे नाही तर आकाश नावाचा ब्रँडच झालाय. सन्माननीय दशरथजी अंबीर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आयोजकाच्या वतीनं. BCC चिंचवली आयोजित श्रद्धांजली चषक 2024 हे 8वं पर्व आपण पाहतोय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शाही सन्मान आपण पाहतोय. खरं तर हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलंय चिकनीचवाडी या गावानं, आणि खरं तर ग्रामस्थ मंडळ चिकनीचवाडी, त्यानंतर अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघ या संपूर्ण या स्पर्धेला भरपूर मेहनत केली, त्यानंतर एक क्रीडांगण उपलब्ध करून दिला. आपण पाहतो लेट्स प्ले गेम ऑन शो द गुड गेम. पहिला चेंडू टाकला चांगला टाकला होता, परंतु पॉईंट आणि कव्हरच्या बंद फटका चांगला पाहायला मिळाला आणि चेंडू होईल फरार. 4 धाब्यांसाठी येईल प्रशांतच्या बाट मधून चौकार. आणि शुभमचं वादळ मैदानाच्या आतमध्ये जणू काही सकाळच्या सत्रापासून घुंगावत आहे. हा चेंडू तिकडे आपण पाहायला गेला तर चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंगॉनला क्षेत्र खाली आहे आणि त्यांना वन बाउन्स ओर द रोक मिळतील धाबा. परिपूर्ण 4 बाक टू बाक दुसरा चौकार. दोन चौकार जणू काय आलेत आणि तिसरा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आलाय आणि या ठिकाणी टीपला जाईल जेल. यष्टी रक्षक होते शंकर आणि चुक्या करत नाहीये फलंदाज प्रशांतच्या खेळीसंत फलंदाज बाद. इथून 2 चेंडूवरती 2 चौकार फलंदाज प्रशांतच्या बाट मधून, परंतु तिसरा चेंडू देखील चांगला फेकला गेला आणि शॉट मिस झाला आणि यष्टी रक्षकांना टीपला भरपूर चांगला जिला चेंडू ते आपण पाहतो. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑनला शतरक्षक कोणी नाही आहे, त्यांना बीट करून बॉल सरळ सी मार एका पार मोहन बांगारेवरती हल्ले चढवले जातात. या ओव्हरमधील तिसरा चौकार. सन्माननीय चिंचवली या गावातील अंबो गाभांडा यांना विनंती करेल की आपण आलात आणि आपल्या मुख्य व्यासपीठावरती यावं. आपल्या देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर चिंचवली गावातील आणखीन एक चांगले व्यक्तिमत्व
सन्माननीय गजानन पारदी यांना देखील विनंती केली की आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील स्वतःचा आयोजन आहे आणि स्वतःच्या आयोजनामध्ये आपण यावं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज खरं तर चिंचवलीकरांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस आपण जर पाहिलं गेलं तर सलगच इथून गोलंदाज मोहनने चेंडू डॉट टाकला गेला आणि आपण पाहिलं गेलं तर मोहन भांगारेवरती हल्ले या ठिकाणी चढवले जातात आणि आपण पाहिलं गेलं तर स्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू फेकला गेला आणि अतिरिक्त धाव खर्च करत असताना गोलंदाज मोहन भांगारे आणि त्याच दरम्यान चिंचवली गावातील आणखीन एक चांगले व्यक्तिमत्व सन्माननीय नागो खंडवी यांना विनंती केली की आपण मुख्य व्यासपीठावरती यावा. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज मात्र या संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहुण्यांची बांधलेली गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर चिंचवलीकरांचं प्रेम हे तुम्हाला पाहायला मिळतं आणि आपण पाहतो इथून पाहता पाहता पहिलं पिवनचं षटक देखील झालं समाप्त आणि पहिल्या पिवनच्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. एक गडी गारत धावसंख्या 18 धावा. चांगली फटकेबाजी करत असताना एकता मोहपाडा हा संघ जो संघ जिंकेल तो संघ आज मात्र थेट फायनलमध्ये जाऊन पोहोचेल आणि फाईट करेल अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघाला. टीमचा कॅप्टन समोर आपण पाहतोय शुभम नाईक. आज मात्र त्याचा बॅटचा फेस आपण जरूर पाहिला. त्याच्या बॅटमधून एकंदरीत आपण भरपूर धावा पाहिलात आणि या पूर्णपणे स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक कूलर आहे, त्यानंतर एक चमचमती ट्रॉफी, बॅट्समनसाठी एक चमचमती ट्रॉफी आणि गोलंदाजांसाठी देखील एक चमचमती ट्रॉफी आणि स्पोर्ट शूज देखील देण्यात येतील. आणि आपण पाहतो या ठिकाणी बरेच काही बक्षिसं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आपण पाहतोय सन्माननीय वासुदेव अंबीर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. हा फटका देखील लाजवाब आहे, परंतु या फटकासाठी शतरक्षक होता आणि चांगली फील्ड या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या 2 धावा केल्या जातील. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर चिंचवली गावातील आणखीन एक चांगलं व्यक्तिमत्व सन्माननीय चंदर गावंडा यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र सर्वांचं मी हार्दिक मनपूर्वक मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती गोलंदाज सागरला पाहतोय. चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला मोठा गॅप आणि त्यामधून चेंडू जाईल 1 बाउन्स ऊर्ध्वमुख. मिळतील धावा 4. फलंदाज शुभम नाईकच्या बॅटमधून आणि वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबायला नाव घेत नाहीये. त्यांना माहिती आहे सामना या ठिकाणी फार इम्पॉर्टंट आहे. जिंकला तर आपण फायनलमध्ये जरूर प्रवेश करू. परंतु आपण पाहतो डिक्सल बाली हा देखील कर्जत विभागातील एक संघ आहे. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये सर्वात लांब लचक षटकार ठोकलाय शुभम नाईक. ऑन फायर सिक्सर. त्यानंतर आपण पाहतोय तारवाडी गावातील एक पोलीस पाटील सन्माननीय जानदेव अंबीर यांचं या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आज मात्र शुभम नाईकने स्वतःला सिद्ध केलंय टीमचा कॅप्टन कसा असावा त्याचं प्रत्यक्ष उदाहरण या डिक्सल पाली संघाच्या गोलंदाजाला दिले जात आहे. अगदी मी म्हणेन मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. हा चेंडू देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढला. आपण पाहिलं गेलं तर इथून डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज सागर बॉलिंग ट्रॅकवरती वेगाने चेंडू टाकला गेलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता करत असताना या ओव्हरमधील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या फलकावरती थांबायला नाव घेत नाही. 30 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या पूर्वार्धामधल्या. चांगला फटका यावेळेस समोरच्या दिशेला लॉफ केलाय. सर्वात लांब लचक ठोकणारा षटकार
फलंदाज शुभम नाईक आणखीन एक धमाका ब्लास्ट षटकार. काय त्याचं उदाहरण देत असताना फलंदाज शुभम नाईक चांगले फटकेबाजी. अरे बाबा शुभम नाईक बाद झाला, फार बोलायला मी रेखीत रेखीत नेतो. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतो बादच्या स्लॉट मध्ये बॅक टू बॅक. या ओव्हर मधील तिसरा दमदार शोक षटकार. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी केली जाईल. निलेश बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. शेवटचं अंतिम षटक मात्र जे उर्वरित काम केलं होतं फलंदाज शुभम नाईकनं धावसंख्येत अफ्रिकावरती 1 बाद 42 42 धावा. जितक्या धावा पाहिजे तितक्या धावा मात्र या ठिकाणी एकता मोहापाडा संघ त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज विनायक आहेत परंतु विनायककडे देखील ती क्षमता आहे, परंतु आता जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती फलंदाज शुभम नाईकला आणावं लागेल कारण त्याचा बॅटचा फेस आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये खोललाय. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू प्रॉपरली मेडल झाला नाही. मिड विकेट रिझनला टीपला जाईल देईल शतरक्षक होते सागर आणि त्यांच्या माध्यमातून अद्यापि चुक्या नसणाऱ्या फलंदाज विनायक बॅक टू द पवेलियन. तीन चेंडूंमध्ये आपण पाहिलं गेलं तर सॉरी 2 चेंडूंमध्ये पाहिलं गेलं तर पहिला चेंडू निर्धावाला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली. परंतु आपण पाहतोय कॅन्डिडेट नंबर 4 वरती सिद्धार्थ आलेत, संदीप आलेत. हा चेंडू देखील आपण पाहायला गेला तर पंचांकडे जोरदार अपील केली जाते, परंतु पंच आम्हाला दर्शवतील लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता आणि लेग बायच्या माध्यमातून एक धावा येते. या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती आणण्याचं काम केलं गेलं आहे फलंदाज शुभम नाईकला, ज्याचे बॅटमधून अद्यापि आत्तापर्यंत 24 धावा 6 चेंडू फेस केलेत. एकंदरीत 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले गेलेत. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक तडाखा षटकार. शुभम नाईक साठी एकच सांगेन, जब तक तेरे पास पैसा है तब तक दुनिया पूछेगी भाई तू कैसा है, जब तक मेरे हाथ में बाट है तब तक तेरा ताट है, नहीं तो तेरे टीम की बाट है. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. लोवर फुलटॉसचा बॉल आपण पाहतो, चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. शुभम नाईक थांबायला नाव घेत नाहीये. या ओव्हर मधील बॅक टू बॅक दुसरा षटकार. एकंदरीत या मॅच मध्ये 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. शेवटचा चेंडू शिल्लक. क्यों हिला डाला ना. यावेळेस आपण पुन्हा एकदा पाहतो चांगला फटका, परंतु मिस्टामिक स्ट्रोक आहेत. डीप पॉइंट मध्ये शतरक्षक आलेत. आपण पाहिलं गेलं तर एकच धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केले गेल्यात. पंच आम्हाला दर्शवतील आणि पाहता पाहता या ठिकाणी 3 षटक देखील झाले समाप्त आणि 3 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली. प्रथमतः बॅटिंग करत असताना 2 बाद 57 धावा अफ्रिकावरती. परंतु एकच सांगेन, एकता मोहापाडा संघ तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये 2 नाही तर 4 धाब्यांची पेनल्टी आहे, ते सुद्धा ड्रेस कोडमध्ये. आणि एकंदरीत आपण पाहतोय चिंचवली गावाचे सुपुत्र विष्णुदादा गावंडा आणि या स्पर्धेचे सर्वस्व आपण पाहतोय आनंदा गावंडा
कॅप्चर केल्या जातात कामारामच्या माध्यमातून. या स्पर्धेची मजा घेत असताना आज मात्र आनंदा गावंडा स्वतः आयोजक आहेत आणि शुभम नाईकची बॅटिंग पाहून त्यांना खूप आनंद झालाय. आणि आपण पाहिलं एकंदरीत 57 धावा आणि 58 धावांचं टार्गेट आहे जिंकण्याकरिता डिक्सल पाली या संघ. परंतु या धावा चेस होतील की नाही, धावा डिफेंड होतील की चेस होतील, या आपण ऐकूया. कॉम्बॉक्समधून करूया परिवर्तन आणि तुर्तास आमच्या वाणीला देऊ विश्रांती आणि ऐकूया व्हॉइस ऑफ अंबरनाथ विभागातील बोहनुली गावाचा सुपुत्र अत्यंत आमचे जवळचे मित्र मनोज उघडा सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू डीजे दरम्यान आपण पाहतोय आणि थँक्यू सुनू सर व्हॉइस ऑफ गिरिजत. या आजच्या दिवसात मेगा पहिल्या दिवसात मात्र खूप पाहुण्यांचं आगमन झालं गेलं. माननीय श्री परशुरामजी हंबीर, माननीय श्री जानू गावंडा, माननीय श्री बारू वारगडा, माननीय श्री तात्या अंबीर, माननीय श्री ज्ञानदेव अंबीर, माननीय श्री सुमा अंबीर, माननीय श्री अंबो गावंडा, माननीय श्री भरत गावंडा, माननीय श्री विष्णू गावंडा, माननीय श्री मनोज उघडे, माननीय श्री तानाजी गावंडा, माननीय श्री मंगेजी उतेकर, माननीय श्री प्रकाश सोमा गावंडा, माननीय श्री राघो गावंडा, माननीय श्री शंकर वारगडा, माननीय श्री तातू डुमना, माननीय श्री लक्ष्मण डुमना, माननीय श्री नारायण पारदी, माननीय श्री नागो खंडवी, माननीय श्री संतोष शीत, माननीय श्री गजानन पारदी, माननीय श्री एकनाथ डुमना, माननीय श्री जोमा पारदी, माननीय श्री धर्मा नारायण गावंडा, माननीय श्री नागो खंडवी, त्यानंतर माननीय श्री बाळकृष्ण मुंडे साहेब, त्यानंतर निखिल देशमुख, त्यानंतर चंद्र गावंडा, माननीय श्री वासदेव अंबीर, माननीय श्री जानू अंबीर आणि माननीय श्री ज्ञानदेव यांचं सुद्धा करेन. या सर्व पाहुण्यांचं मनापासून सरचे स्वागत. नाव बॅक टू क्रिकेट, नाव बॅक टू इनफिल्ड. आपण पाहतोय 17 चेंडू आणि 58 धाबा, 18 चेंडू 58 धाबा बनवायच्या होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय आत्ता समीकरण आहे 17 चेंडू 58 धाबा. हा फटका चांगला आहे, तेवढ्याच ताकदीचा मात्र फटका दाखवला होता. त्या ठिकाणी छत्ररक्षक आहे. आपण पाहतोय विचार केला तर मोहनला इथून मात्र खेळपट्टी सोडावी लागत्या. फर्स्ट विकेट डाऊन टीम पाली संघाला लागत असताना पहिला आदरा इजे. पण थोडं थांबायचं आहे बघा. सेंटर गाडी आहे, विचारून घातलेलं का? विचारलेलं? येस, नो प्रॉब्लेम. चांगली गोलंदाजी. हा फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा सिद्धार्थ पवार येईल चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. या ठिकाणी सचिनला सोडावं लागतंय मैदान, बाळूला सोडावं लागतं मैदान. या ठिकाणी आपण पाहतोय
ऑन हॅट्रिक गोलंदाज आपण पाहतोय TJ शुभम नाईक आपण पाहतोय. ये बाबूराव का या ठिकाणी रमेश सेंटर पॅड असेल तर आपण त्या संघाला द्या. हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे सिद्धार्थ आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा शुभम टू सिद्धार्थ, शुभम टू सिद्धार्थ, शुभम टू सिद्धार्थ असा सामना चालू आहे. असं वाटतं प्रॅक्टिस करता येते की काय हा पाली संघ, कारण फटका तोच, गोलंदाज तोच, शतरक्षक तोच आणि कृत्य घडलं जातंही तेच. या ठिकाणी आपण पाहतोय. ओव्हर टू द डीजे मास्टर. याच दरम्यान माननीय श्री किशोरजी अधिकारी या साहेबांचं आगमन झालं गेलंय. त्यांचं या पूर्ण मंडळाच्या वतीने, BCC चिंचवली संघाच्या वतीने या श्रद्धांजली चषकामध्ये मनापासून सहर्ष स्वागत असेल. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन खराब आहे. नक्कीच किशोरजी अधिकारी यांच्या समवेत त्यांना जॉईन होत असताना माननीय श्री राजूजी साबळे या साहेबांचं सुद्धा आगमन झालं गेले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, कॉम्बॉक्सच्या वतीने करेन मनापासून सहर्ष स्वागत. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. ओव्हरपिच चेंडू होता, फटका सजवायचा होता या ठिकाणी सरळ रेषेत. आणि आजच्या दिवसातील मात्र पाहायला गेलं तर वाईट वगळला ना तर जवळजवळ मेडन ओव्हर पाहायला मिळाला असता या शुभम नाईकच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये विकेट आले 3, डॉट चेंडू आले 3, एक वाईट आपण पाहायला गेला. आत्ता उर्वरित समीकरण आहे येणारे 12 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय त्या ठिकाणी 57 धावा. म्हणजेच आपण पॅनल्टीच्या 4 धावा ॲड करूया, 5 धावा होतील त्या ठिकाणी आपण पाहतोय. आता उर्वरित समीकरण आहे येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या आपण पाहतोय 53 धावा. सिद्धार्थ येतोय गोलंदाजी मार्कवर. चेंडू इथे मात्र निलेश साठे होता, सिद्धार्थ पवारला आपण पाहतोय. याच दरम्यान किशोरजी अधिकारी आणि त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र साबळे साहेबांचं सुद्धा आगमन झालं गेले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने करेन सहर्ष स्वागत. थोडं फास्टली खेळायचं आहे, पण अजून एक सामना शिल्लक आहे. चिकनीचीवाडी संघ लगेचच पूर्ण संघ या इकडे. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा झेल तर टिपला जातोय. काय सामना झाला होता पिंपळोली बनाम एकता मोहपाडा. जॉईंट व्हायचंय, लगेचच साठी यायचंय. चल शंकर लवकर ये मित्रा, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे.
जरी तुम्ही सामन्याची आज सोडली असेल तरी अजून आम्हाला एक सामना शिल्लक आहे, याची नोंद असू द्या. 8 चेंडू 53 धावा. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा फसला जातोय. मिस टायमिंग हा शॉट आहे, लागतोय या ठिकाणी पाली संघाला. बॅट्समन शंकाच्या स्वरूपात 5वा हादरा 5 या धावसंख्येवर. चला नवीन फलंदाज. दुसरं सेमीफायनल आपण पाहतो या ठिकाणी पाली बनाम एकता मोहपाडा असा हा सामना पहिला सेमीफायनल आपण पाहायला गेलं त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर चिकनीची वाडी, अष्टविनायक चिकनीची वाडी आणि दामणवाडी असा सामना होता. त्या सामन्यामध्ये मात्र 13 चेंडू आणि 13 धावा बनवता आल्या नाहीये दामणवाडी संघाला. मेडन षटक फेकलंय या ठिकाणी सिद्धार्थने. सिद्धार्थसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे मित्रांनो. या अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र मेडन षटक फेकी केली जाते सिद्धार्थच्या माध्यमातून. हा फटका बसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, जेल तर टीपला जाईल तील मात्र शंका नाहीये. दामणवाडी आणि चिकनीचवाडी असा सामना झाला होता. 13 चेंडू मागे 13 धावा बनवल्यानंतर आज कुठेतरी चिकनीचवाडी संघाचा दिवस चांगला आहे मी म्हणेन. तिथून चुकी केली दामणवाडी संघाने, मी म्हणेन सर्वात मोठी चुकी केली. या ठिकाणी मात्र 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना रमेशने 6 चेंडू नॉन स्ट्राईक इनला होता. तिथून स्ट्राईक ठेवणं स्वतःकडे खूप गरजेचं होतं, कारण येणारे फलंदाज नवीन येत होते आणि दडपणामध्ये फलंदाजी करणं खूप चुकीचं ठरलं गेलं. सामना सोडावा लागला त्या ठिकाणी. हाही चेंडू इथे मात्र बॅटची इनसाइड एज होती. निर्धाव चेंडूची सांगता चिकनीचवाडी संघाचा कर्णधार टच बॉक्स मध्ये यायचंय लगेचच. आपण पाहतोय त्या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र पुलालेंचा चेंडू होता. हलक्याशा त्याने टच करायचं होतं फक्त आणि चेंडू बॅटला लागून थोडासा डोक्यावरला स्पर्श झाला. हा चेंडू इथे मात्र ऑफसाईडचा ऑप्शन आहे. निर्धाव चेंडूची सांगता फक्त आणि फक्त धावफलकावर आपण धावा पाहतो. या ठिकाणी मात्र हा फटका चांगला आहे, दमदार फटका आहे, परंतु त्या ठिकाणी चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईल शुभम नाईक. आज सर्व काही ना या शुभम नाईकच्या बाजूने चाललंय. फक्त पिंपरोली संघापुढे शुभम नाईकला बेदम मारहाण दिला होता. त्या ठिकाणी 29 धावा लागल्या होत्या. मॅच फिनिश, सामना जिंकला. मेगा फायनल मध्ये आपण प्रवेश करतो. या ठिकाणी आपण पाहतोय त्या ठिकाणी विचार केला तर एकता मोहपाडा संघ. तर ओळीया सत्कार सोहळेकरी कॅमेरामॅनला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये आपण लगेचच यायचंय. त्या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल विचार केला तर अंबू गावंडा चिंचवली गावचे एक चांगले समाजसेवक आहेत, त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर पुढील सत्कारमूर्ती असतील चिकनीची गावचे एक चांगले समाजसेवक वासुदेवजी अंबीर चिकनीची वाडीचे. त्याच्यानंतर किशोरजी अधिकारी एक उद्योजक आहेत याच बदलापूर विभागाचे, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार सोहळा केला जाईल. आणि राजू साबळे या साहेबांच्या सुद्धा माध्यमातून सत्कार सोहळा केला जाईल. शुभम आलाय टॉचविनसाठी आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा शुभमच आहे. लगेचच त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा द्यायचा आहे. चिकनीची वाडी आणि एकता मोहपाडा असा हा सामना असेल.